मुंबईतल्या भांडूपमध्ये 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्गातल्याच मित्राची हत्या केली आहे। सतत दादागिरी करून तो म्हणून एका मित्राला विहार तलावाजवळ नेऊन त्याची हत्या करण्यात आली। मित्र पाण्यात बुडाला असा बनाव करत त्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला। मात्र शवविच्छेदन अहवालामुळे हा सगळा बनाव उघड झाला। आठवीत शिकणाऱ्या वर्गमित्रांनी केली मित्राची हत्या। दादागिरी केली म्हणून मित्राला संपवला। हत्या करून केला तलावात बुडाल्याचा बनाव। 8वीत शिकणाऱ्या 3 मुलांनी आपल्याच वर्गमित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या भांडूपमध्ये घडली आहे। सिद्धार्थ लोंढे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे। सिद्धार्थ याचा विहार लेकमध्ये मृतदेह सापडला होता। पोहायला तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा दावा केला गेला। पण शवविच्छेदन अहवालात सिद्धार्थच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्या। पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता त्याच्या शेजारी राहणारा मुलगा आणि त्याचे 2 मित्र यांनीच त्याची हत्या केल्याची बाब समोर आली आहे। विधी संघर्ष बालक होते 3 आणि मयत मुलगा जो होता हे 4ही मित्र होते। यामध्ये बुडाल्याचा बनाव केला होता, परंतु शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला। शवविच्छेदन अहवालामध्ये डोक्याला हेड इंजुरी होती। त्यामधून आम्ही पोलिसांनी बारकाईने तिन्ही विधी संघर्ष बालकाकडे विचारपूस केली व इतर तपास केला। त्याच्यामधून त्याचा खून केला हे निष्पन्न झाले। मयत मुलगा हा दादागिरी करायचा त्यांच्या म्हणजे तिघांना असा आलेला आहे, परंतु अजून पुरावे प्राप्त करून याचं कोणतं कारण असेल ते आम्ही तपासात निष्पन्न करून। शेजारी राहणाऱ्या मुलांनी कट रचून मुलाची हत्या केल्याचा आरोप सिद्धार्थच्या पालकांनी केला आहे। आम्हाला असं निदर्शनात आलं की आमचा मुलगा हा साधा होता, तो तलावात गेला असेल त्यांच्या मदतीने, पण हा सगळा बनाव होता यांचा आणि यांनी कट रचलेला। जो आरोपी आहे, जो आमच्या बाजूला राहतो, त्या आरोपींनी हा सगळा कट रचून 2 मुलं आधीच त्या जागेवर ठेवलेली आणि मुलाला आमच्या फसून गोड बोलून की 1 तासात येऊ, अर्ध्या तासात येऊ असं बोलून त्याला तिकडून घेऊन गेले। कारण स्थानिक लोकही सांगतात की तुमचा मुलगा जात नव्हता, आईवडिलांना विचारून येतो असं सांगत होता। त्यामुळे हा पूर्ण कट रचून आमच्या मुलांना त्यांनी घात केला असं आम्ही। बदलत्या काळात लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे हिंसक वृत्ती वाढली आहे। त्यातून अशा खुनाच्या घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। आजकाल न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम असल्यामुळे मुलांना संवाद साधायला पालकांकडे वेळ नाही, दोघेही पालक काम करतात। शिक्षकांना वेळ नाही की मुलांचं ते प्रॉपर एक 1 to 1 समुपदेशन करतील आणि त्यामुळे मुलांना व्यक्त होण्यासाठी कोणीही नाही आणि त्यांच्या आत ही राग, चिडचिड ह्या गोष्टी वाढीस जाऊन मग अशा प्रकारची आक्रमकता ते व्हेंट आउट करतात। 8वीत शिकणाऱ्या मुलांमध्ये एकमेकांचा खून करण्याची आलेली मानसिकता समाजासाठी घातक आहे। बदललेल्या सामाजिक परिस्थितीचे हे वाईट परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे। अमोल पेडणेकर, झी 24 तास, मुंबई।